नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. तत्पूर्वी आपण लास्ट 2 लेक्चर्स गुगल मीटवर घेतलेले आहेत. गुगल मीटच्या साहाय्याने 2 प्रॉब्लेम आपण सोडवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आज आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार आहोत. गुगल मीट ऑनलाईन क्लासेसमध्ये बऱ्याचशा मुलांचा सहभाग होता, पण जे काही मुलं सहभागी नव्हते त्यांच्यासाठी परत आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे टॉपिक आपण स्टार्ट केलेलं आहे. त्यातला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 जो आपल्याला एक्झामला आलेला होता, प्रिलिम एक्झामला 2019-20 ला आलेला आहे. तो आपण प्रॉब्लेम आज घेतलेला आहे. त्याचा क्वेश्चन जो असेल ते क्वेश्चन तुम्हाला मी फोटोकॉपी टाकणार आहे. ओके, प्रॉब्लेम असा आहे, फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ शिवाजी विद्या मंदिर हायस्कूल पुणे, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द year ended 31st March 2018 and balance sheet as on that date. की आपल्याच महाविद्यालयाचं आपण नाव ते प्रॉब्लेम नाव दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला त्याच्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे, बॅलन्स शीट दिलेला आहे. त्याच्या आधारे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, बॅलन्स शीट दिलेले ऍज ऑन 1 एप्रिल 2017, 1 एप्रिल 2017. आपण क्लोज करणार त्यासाठी आपल्याला काय करायचं, अगोदर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट पेजवर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर इन द बुक्स ऑफ शिवाजी विद्या मंदिर हायर स्कूल पुणे, त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द year ended 31st March 2018, डेबिट साइड क्रेडिट साइड. डेबिट साइडला एक्सपेंडिचर अमाऊंट, क्रेडिट साइडला इन्कम अमाऊंट. सेकंड पेजवर, दुसऱ्या पेजवर, सेकंड पेजवर बॅलन्स शीट आपण घ्यायची पूर्ण पेजवर. तिथे सुद्धा बॅलन्स शीट ऍज ऑन 31st March 2018, लायबिलिटीज रुपीज, असेट रुपीज. ओके, आता आपण पोस्टिंग करायला सुरुवात करूया. आपल्याला 1 एप्रिल 2017चं बॅलन्स शीट दिलेलं आहे. त्यामध्ये एंट्रन्स फीस दिलेली आहे. लायबिलिटी साइडला फर्स्ट काय दिलेलं, एंट्रन्स फीस. मग हे कुठे येणार, लायबिलिटी साइडलाच येणार आहे. लायबिलिटी साइडला साधारणतः इथं आपण एक 4 ओळी सोडून खाली घ्या, एंट्रन्स फीस. अमाऊंट आहे 6000. आपण पोस्टिंग करतोय. त्यानंतर कॅपिटल फंड, तोही कुठे येणार आहे, लायबिलिटी साइडलाच, कॅपिटल फंड. इनर कॉलम नाही, 1,03,800, 1,03,800, 1,03,800. नेक्स्ट पुढे आपल्याला दिले बघा आता फर्निचर. असेट साइडला पहा फर्निचर, मग ते कुठे येणार आहे, असेट साइडलाच येणार आहे. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम लाईन फर्निचर. $16,800. त्याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे आहे, डिप्रेशन असेल पुढे आपण बघूया, ऍडजस्टमेंट असेल तेव्हा घेणार असेल. त्या 4 ओळी सोडून द्या. त्यानंतर लॅबोरेटरी दिलेला आहे, ते सुद्धा कुठे येणार आहे, असेट साइड. 4 ओळी सोडून नेक्स्ट पोस्टिंग घ्यायची, लॅबोरेटरी. लायबिलिटी त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे डायरेक्ट आउटर कॉलमला 20,000. ओके, त्यानंतर लायब्ररी दिली आहे आपल्याला, लायब्ररी ते सुद्धा कुठे येणार आहे, असेट साइड. त्याच्या खालीच घ्या लायब्ररी. ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 25,000, 25,000. ओके, 2 वेळेस सोडा. त्यानंतर घ्या इन्व्हेस्टमेंट, कुठे येणार इन्व्हेस्टमेंट सुद्धा त्याची पोस्टिंग असेट साइडला, 2 वेळेस सोडून इन्व्हेस्टमेंट.
इन्व्हेस्टमेंट असेट साइडला डायरेक्ट आउटर कॉलमला त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट नाही 40,000 40,000. त्यानंतर कॅश इन हँड हे ओपनिंगचे आहे ओके, तीच रिसिव्ह साइडला आलेली असणार आहे. त्यानंतर कॅश ॲट बँक तीच रिसिव्ह साइडला. त्यानंतर आउटस्टँडिंग ट्युशन फीस म्हटलेलं आहे 4,000. तर ती ट्युशन फीस सबस्क्रिप्शन मधून लेस होणार आहे, ते आपण सबस्क्रिप्शन नंतर घेऊया. ठीक आहे. त्यानंतर आता पहिले रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. रिसिप्ट साइडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड वरची जी आहे कॅश इन हँड ते 1,000 आलेले आहेत. त्यानंतर कॅश ॲट बँक 3,000 आलेले आहेत. त्यानंतर या पुढे टू ट्युशन फीस दिलेली आहे. ती कुठे येणार ट्युशन फीस? इन्कम साइडला. या इन्कम साइडला येतं बाय ट्युशन फीस. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 80,000 आणि त्यातून लास्ट इयरचं आउटस्टँडिंग लास्ट इयर आहे ते लेस होणार. ते लगेच लेस करा, पेन चेंज करू आपण. लक्षात येईल लगेच लेस म्हणा, लेस लास्ट इयर. लास्ट इयर इन ब्रॅकेट मध्ये वाटलं असल्या आउटस्टँडिंग किती अमाऊंट आहे 4,000. ती मायनस करून परत येणारलाच राहील अमाऊंट 76,000. ओके. नेक्स्ट पुढं काय दिलं बघा आपल्याला टर्म फीस. ती कुठे येणार आहे इन्कम साइडलाच. साधारणतः 2 वेळी सोडा आणि त्यानंतर घ्या बाय. आता आपण इन्कम साइडला तर बाय लिहायचं, लक्षात ठेवायचं बाय टर्म फीस. बाय टर्म फीस डायरेक्ट आउटर कॉलम 26,200 26,200. त्यानंतर टू गव्हर्नमेंट ग्रँट ते कुठे येणार इन्कम साइडलाच बाय गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट अमाऊंट आहे 16,000 16,000. त्यानंतर पुढे दिले टू डोनेशन ऑफ लायब्ररी. कुठे ना डोनेशन ऑफ लायब्ररी लायब्ररी साइडला लिहायचं लायब्ररी फंड. लायब्ररी फंड वाटलं इन ब्रॅकेट डोनेशन, ब्रॅकेट मध्ये डोनेशन ब्रॅकेट क्लोज 30,000 30,000. ओके. त्यानंतर काय दिलं आपल्याला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्याची पोस्टिंग कुठे येणार इन्कम साइडला लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट आहे 2,000 2,000. ठीक आहे. रिसिप्ट साइडची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. त्यानंतर पेमेंट साइड बघा. पेमेंट साइड काय म्हटलेलं आहे फर्स्ट फर्निचर परचेस वाटलेला आहे. ओके. मग त्यामध्ये काय होणार ऍड फर्निचर मध्ये आता ऍड परचेस किती अमाऊंट 5,400 किती झाले टोटल 202 चालेल 22,200 22,200. ओके 22,200. नेक्स्ट पुढं सॅलरी दिलेली आहे. सॅलरी कुठे येणार एक्सपेंडिचरला. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यावर टू सॅलरी ऍडजस्टमेंट आहे 2 वेळेस ड्रॉप करा.
60,000. नेक्स्ट पुढे दिलेलं आहे बाय रेंट, ते सुद्धा पुढे दिलेली पोस्टिंग करणार आपण एक्सपेंडिचर साइडला 2 वेळी सोडून टू रेंट. रेंट वर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे म्हणून ते सुद्धा इनर कॉलमला 28,000. ओके, 2 वेळी ड्रॉप करा. त्यानंतर बाय सन्ड्रे एक्सपेन्सेस, ते कुठे येणार आहे एक्सपेंडिचर साइडला, ते 2 वेळी सोडून टू सन्ड्रे एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे डायरेक्ट आउटर कॉलमला 15,200, 15,200. त्यानंतर बाय अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस, ते सुद्धा कुठे येणार आहे एक्सपेंडिचर साइडला, त्याखाली टू अॅन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे 11,300, 11,300. त्यानंतर बाय इन्शुरन्स दिलेला आहे, इन्शुरन्स त्याच्यात सुद्धा ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला एक्सपेंडिचर साइडला आहे, त्याखालीच लिहा टू इन्शुरन्स. अमाऊंट आहे 4,000, इनर कॉलमला लिहा, ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. ओके, आणि त्यानंतर दिलेलं आहे क्लोजिंग बॅलन्स कॅश ऍट बँक, कुठे येणार असेट साइडला, असेट साइडला कॅश ऍट बँक. अमाऊंट आहे 34,300, 34,300. ठीक आहे. त्याच्यानंतर काय ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंट नंबर 1 काय दिलेले आपल्याला, ऍडजस्टमेंट नंबर 1 ट्युशन फी स्टील रिसीव्ह आर रुपीज 10,000. ट्युशन फीस आर रिसीव्ह म्हटलेलं आहे 10,000, म्हणजेच काय करंट इयरचं आहे. करंट इयर ट्युशन फीस म्हणजे ट्युशन फीस मध्ये फर्स्ट इफेक्ट ऍड करंट इयर म्हणा, करंट इयर कंसात आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 10,000. आउटरला किती आले 86,000. ओके, फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट बघायचा याचा आउटस्टँडिंग ट्युशन फीस आहे, ती कुठे ना असेट साइडला. मग असेट साइडला ट्युशन फीस काय म्हणायचं, ट्युशन फीस आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 10,000. लक्षात आले दोन ठिकाणी इफेक्ट बघा. फर्स्ट इफेक्ट काय केलेले आपण ऍड केलेले आहे, आणि दुसरा इफेक्ट काय केलेला आहे असेट साइडला घेतलेला आहे. ओके, त्यानंतर सेकंड दिलेला आहे सॅलरी स्टील पेबल आर रुपीज 30,000. स्टील म्हटलेलं पेबल म्हणजेच काय आउटस्टँडिंग आहे. मग सॅलरी मध्ये ऍड बघा, सॅलरी मध्ये ऍड करायचे, ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग. अमाऊंट आहे 30,000, 30,000. मग आउटरला आले किती 90,000, 90,000. ओके, आणि सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी. अमाऊंट आहे 30,000, 30,000. ठीक आहे, लक्षात आलं बघा. फर्स्ट इफेक्ट काय केलेले सॅलरी मध्ये ऍड, सेकंड इफेक्ट आपण कुठे घेतले असेट साइड घेतलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 3 ऍडजस्टमेंट इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर 1 year एंडिंग 13 सप्टेंबर 2018. इन्शुरन्स जे पेड केलेलं आहे कुठे इन्शुरन्स हे पेड किती केले 30 सप्टेंबर 2018. आपण अकाउंट क्लोज करतोय 31 मार्च 2018. सार्थ काय मग प्रिपेड आहे, इन्शुरन्स प्रिपेड आहे, जास्ती दिलेला आहे 30 सप्टेंबर. म्हणजे आपल्याला काउंट करावं लागेल
एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बरोबर. सप्टेंबर म्हटलं 30 सप्टेंबर किती 6 महिने जास्त. मग आपल्याला ते लेस म्हणावं लागेल. लेस म्हणा. लेस प्रिपेअर. अमाऊंट किती येणार आता 6 महिन्याची 2000 त्यातून मायनस करा. आउटरला घ्या 2000. आउटरला येतील 2000. आणि सेकंड एंड कुठे येणार. सेकंड एंड कुठे घ्यायचं आपल्याला असेट साइडला. प्रिपेअर काय म्हटलेलं आपल्याला इन्शुरन्स 2000. फर्स्ट इफेक्ट बघा परत सांगतो. फर्स्ट इफेक्ट प्रिपेअर्ड इन्शुरन्स मधून लेस आणि सेकंड इफेक्ट असेट साइड. नेक्स्ट पुढं रेंट पेड इन ऍडव्हान्स ₹4000. म्हणजे रेंट काय केलेलं आहे जे दिलेलं आहे ते ऍडव्हान्स जास्त दिलेलं आहे. त्यामध्ये किती 4000. म्हणजे ते सुद्धा प्रीपेड आहे म्हणून तिथंही लेस. प्रिपेअर्ड किती अमाऊंट आहे 4000. आउटला किती आले 84,000. त्यातून लेस केल्यानंतर किती आले 24,000. किती आले 24,000. 28 मधून 4,000 लेस केले. आउटर आले 24,000. आणि सेकंड इकडे कुठे घ्यायचं का परत असेट साइडला. प्रिपेअर्ड रेंटच आहे ना. रेंट 4,000. ओके. अजून काय राहिले का आता नेक्स्ट लास्ट ऍडजस्टमेंट आहे. डिप्रिशिएशन फर्निचर अँड लायब्ररी @ 10%. हे डिप्रिशिएशन काय केलेलं आहे फर्निचर आणि लायब्ररीवर सांगितले 10%. म्हणून तिथून काय होणार दोन्ही मधून लेस. मग अगोदर आपण फर्निचरचं काढूया. लेस म्हणा. लेस डिप्रिशिएशन @ 10%. मग 22,200 into 10 divided by 100 is equal to 2,220. किती आले 2,220. ते त्यातून मायनस करा. मायनस केल्यानंतर आपण किती राहते 19,980. किती राहणार आहे 19,980. ओके. तसंच सेम लायब्ररी मधून डिप्रिशिएशन लेस करा. लायब्ररी मधून सुद्धा लेस डिप्रिशिएशन @ 10%. मग 25,000 into 10 divided by 100 is equal to 2,500. आउटरला 22,500. किती आहे डिप्रिशिएशन 2,500. ते त्यातून लेस केले मग आउटर राहिले 22,500. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा त्याचा सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा आपल्याला एक्सपेंडिचर साइडला. काय म्हणायचं टू डिप्रिशिएशन. अकाउंट फर्स्ट काय दिले फर्निचर. किती हा फर्निचर चाललेलं आहे 2,220. आणि त्यानंतर सेकंड काय दिले लायब्ररी. $2,500. आउटर या दोघांची बेरीज घ्या 4,720. ओके 4,720. बरं अजून काय आपल्या बाहेर राहिले का आता इनर कॉलमला काही पोस्टिंग काय राहिले का. हे आउटरला आले हे आउटरला आले हे आउटर आलेलं आहे याचे आउटरला आलेले आहेत. त्यानंतर कॅपिटल फंड राहिलेला आहे. बरोबर. तर कॅपिटल फंड जर सरप्लस आला तर ऍड करायचा आहे आणि डीपीसी राहिले तर लेस करायचे. त्यानंतर असेट साइड सुद्धा आपण आउटरला घेतलं. आता मग क्लोज करा. फर्स्ट कोणतं अकाउंट क्लोज करायचंय इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट.
फर्स्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचे. बघा कोणती साईड जास्त येते, इन्कम साईड जास्त येते, एक्सपेंडिचर साईड. एक्सपेंडिचर साईड मोर दॅन 47,220. ठीक आहे, आता आपण क्लोज करणार आहोत इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. बघा एक्सपेंडिचर साईड जास्त येते इन्कम पेक्षा. एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. एक्सपेंडिचर टोटल येते 1,47,220. तीच आपण इथं इन्कम साईड सुद्धा घेऊ 1,47,220. ओके, आणि याची टोटल किती येते बघा. कोणती इन्कम साईडची टोटल 86,000 प्लस 2,000, 86,000 प्लस 26,200 प्लस 16,000 प्लस 2,000. ओके, टोटल आलेले आहे 1,30,200. ही आपल्याला माहितीसाठी आपण खाली होते 1,30,200. जो डिफरन्स राहिलाय, त्याला काय म्हणतात, डीपीसी बाय डीपीसी. बाय डीपीसी किती राहिले, डीपीसी राहिली 17,020. 70,020. डीपीसी किती राहिली 70,020. इन ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता एक्सेस एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. डीपीसी काय करतो आपण, कॅपिटल फंड मधून लेस करायची, लेस डीपीसी. अमाऊंट किती आहे 70,020. 1,03,800 मधून 17,020 वजा करा, आउट राहिले 86,780. आउटला किती आले तर 86,780. ओके, त्यानंतर मग बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर दोन्ही साईड सेम येतात. लायबिलिटी साईड आणि असेट साईड सेम. किती येणार आहे 1,52,780. 1,52,780. 1,52,780. ओके, एनी डाऊट, काही शंका असतील तर नंतर विचारा. प्रॉब्लेम अशा प्रकारे आपलं संपलेला आहे. ओके, गुड डे.